जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशनवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आज जे आहेत आपले पूर्णपणे 800 सबस्क्रायबर पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत। तर सर्वांचे मनापासून धन्यवाद। अशाच प्रकारचे तुमचे प्रेम राहू द्या आणि लवकरच आपले 1K पण कंप्लीट करून घ्या। तर मित्रांनो, सर्वांचे मनापासून धन्यवाद। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मशीनवरती क्रिएट केलेला आहे। व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला। व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचे। चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून त्यासमोरील बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, चला लगेच जराही वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया। तर मित्रांनो, मी जे आहे ते आपल्या अलर्ट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर तुम्हाला जी काय बीट मार्क प्रीसेट आणि शेकी पेक प्रीसेट दिलेली, तर ह्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इंपोर्ट करून घ्यायचे आहेत आपल्या अलर्ट मशीनमध्ये। आणि दोन्ही प्रीसेट इंपोर्ट केल्याच्या नंतर जी काय आपली बीट मार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। आता मित्रांनो, बीट मार्क प्रीसेट मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल। तर बघू शकता अशा प्रकारचे तुम्हाला मी ग्रुप क्रिएट करून दिलेले आहेत। व्हिडिओ एकदम सिंपल झालेला आहे। व्हिडिओ तुम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ नका, व्हिडिओ एकदम सिंपल आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, तरच तुम्हाला समजून जाईल। आता सुरुवातीला येऊन जायचे। सुरुवातीला आल्याच्या नंतर खालच्या साईडला यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे 5 ग्रुप भेटून जातील सुरुवातीला। आता हे 5 जे ग्रुप आहेत ते तुम्हाला एडिट करून तुमचे जे काही फोटो आहेत त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। तर मित्रांनो, आता सुरुवातीला यायचे। खाली आल्याच्या नंतर जो का पहिल्या नंबरचा ग्रुप आहे त्यावरती टच करून घ्यायचं आहे। खाली लगेच एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचं आहे। आता एडिट ग्रुपमध्ये आल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल। नंतर तुम्हाला इथं प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे आणि इथून तुमचं जे काय मटेरियलचं फोल्डर असेल, म्हणजे ज्या तुमचे जे काय फोटोचं फोल्डर असेल ते फोटोचं फोल्डर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। आता फोटोचे फोल्डर ओपन केल्याच्या नंतर ज्या फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे तो फोटो तुम्ही एक वेळेस इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण हा जो इमेज इथे सिलेक्ट केलेला आहे। आता फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर आता तुम्हाला स्क्रोल करून समोर यायचे। शेवटला आल्याच्या नंतर हे ऑप्शन यांचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे हे तुम्हाला वाढवून घ्यायचा आहे। आता एक्स्ट्रा पार्ट वाढवल्याच्या नंतर ह्या फोटोच्या साईडला लॉंग प्रेस करून हा जो फोटो आहे तुम्हाला बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचा आहे। आता बॅकग्राऊंडला ॲड केल्याच्या नंतर फोटोवरती टच करायचं आहे आणि इथं मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन जायचं आहे। आता इथं आल्याच्या नंतर हे जे काय ऑप्शन आहे, म्हणजे इथं जे काय तुम्हाला आपला जो फोटो आहे अशा प्रकारे वरच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचा आहे। स्क्रोल केल्याच्या नंतर तर आता फोटो ॲड केल्याच्या नंतर खाली तुम्हाला 3 नंबरच्या ऑप्शनवरती यायचे। इथं आल्याच्या नंतर ह्याची जी साईज आहे ते तुम्हाला थोडी वाढवून घ्यायची। वाढवल्याच्या नंतर पूर्ण स्क्रीनवरती आपली जी साईज ॲडजस्ट होऊन जाईल। नंतर तुम्हाला इथं वरच्या ऑप्शनमध्ये येऊन फोटोला असं मधोमध असं जसं हवं तसं तुम्ही मधोमध सेट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता पूर्णपणे अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्या नंतर इथून बॅक निघून यायचं आहे। आता बॅक आल्याच्या नंतर पहिला जो ग्रुप असेल पूर्णपणे आपला ॲड होऊन जाईल। तर अशाच प्रकारे ह्याचे काय 4 ग्रुप दिलेले समोरचे, हे समोरचे 4 पण ग्रुप तुम्ही अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे। तर आणखीन एक ग्रुप तुम्हाला एडिट करून दाखवतो। तर 2 नंबरच्या ग्रुपवरती यायचं, एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचं। इथं आल्याच्या नंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं। समोरचा कुठलाही एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे। इमेज ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत वाढवून ह्याला बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचे। आता बॅकग्राऊंडला ॲड केल्याच्या नंतर डबल ह्याची जी साईज आहे तुम्हाला वाढवून घ्यायची। वरच्या ऑप्शनमध्ये येऊन ह्याला असं मधोमध सेट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे सर्व जे काय ग्रुप आहेत तुम्ही हे 5 ग्रुप अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे। हे जे काय बाकीचे 3 इमेजेस आहेत ते मी फास्टमध्ये ॲड करून घेतो, तुम्ही पण ॲड करून घ्या। तर मित्रांनो, बघू शकता मी 5 ग्रुपमध्ये आपले जे इमेजेस आहेत ॲड करून घेतलेले आहेत। ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला 3.22 सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचे। इथं आल्याच्या नंतर हे जे काय ग्रुप आहेत बघू शकताय, हे सर्व जे काय 2-3 ग्रुप आहेत, 2 नंबरचा आणि 3 नंबरचा, ह्याची जी लेंथ आहे कमी झालेली आहे। तर अशा टायमाला तुम्हाला काय करायचं आहे, जर लेंथ कमी झाली तर हे जे काय ग्रुप आहे ग्रुपवरती टच करून डायरेक्ट ह्याची जी लेंथ आहे हे समोरच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायची। अशा प्रकारे जर काय झालं तर अशा प्रकारे डायरेक्ट ह्याची जी लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची, म्हणजे पूर्णपणे आपला जो ग्रुप आहे पूर्णपणे असायला तसा राहून जाईल, म्हणजे तुम्हाला काहीही अडचण बघायला भेटणार नाही। तर अशा प्रकारे हे जे ग्रुप आहेत ह्याची जर लेंथ ग्रुपची जर कोणत्या पण लेंथ कमी झाली तर डायरेक्ट शेवट म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला साईज वाढून घ्यायची तिथपर्यंत तुम्ही वाढून घ्यायचं आहे। आता एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो, आता समोरचे जे काय ग्रुप आहेत हे पण तुम्हाला अशाच प्रकारे एडिट करायचे, फक्त थोडा चेंज असेल। तर मित्रांनो, आता बघू शकता समोरचा जो ग्रुप आहे म्हणजे 3.22 पासून जे काही समोरचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती टच करायचे। ग्रुपमध्ये आल्याच्या नंतर एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचं आहे। इथं आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे 3 लेअर बघायला भेटून जातील। तर 3 लेअर अशा प्रकारे भेटून जातील। आता त्यातली जी काय शेवटची लेअर आहे म्हणजे पिंक कलरची जी काय लेअर आहे त्या गुलाबी कलरच्या लेअरवरती टच करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये टच करायचे। कलर अँड फिलमध्ये आल्याच्या नंतर हे जे काय नंबर किंवा नाव असेल ह्यावरती टच करून घ्यायचं आहे
ह्याच्यावरती आल्याच्या नंतर जो कुठलाही तुमचा फोटो असेल तो तुम्ही ते सिलेक्ट करायचा आहे। तर आपण हा फोटो सिलेक्ट केलेला आहे। नंतर तुम्हाला वरी प्लसवरती टच करून हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपला जो फोटो ॲड झालेला आहे। फोटो ॲड झाल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे। ह्याच्या 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये ह्याची जी साईज आहे ही तुम्हाला कमी करून घ्यायची आहे, पूर्णपणे ह्याच्यामध्ये सेट करून घ्यायची आहे। आणि हे जो काय 1 नंबरला ऑप्शन ह्यावरती येऊन फोटो जसा हवा तसं तुम्ही मधोमध किंवा अशा प्रकारे बरोबर सेट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता पूर्णपणे आपला जो फोटो ॲड झालेला आहे। नंतर डबल बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर आता बघू शकता आपला जो ग्रुप आहे अशा प्रकारे क्रिएट होऊन जाईल। तर म्हणजे आपला जो फोटो ह्या ग्रुपमध्ये बरोबर असा ॲड होऊन जाईल। अशाच प्रकारचे समोरचे हे जे काय तिन्ही पण ग्रुप आहेत अशा प्रकारे तुम्हाला एडिट करून घ्यायचे। तर बघू शकताय तर आता समोरचा जो ग्रुप आहे आपण त्यामध्ये इमेज ॲड करून घेऊया। इमेज ग्रुपमध्ये यायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे, हे पिंक लेअरवरती टच करून कलर अँड फिलमध्ये यायचं आहे। नंबरवरती टच करून समोरचा जो फोटो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून वरी प्लसवरती टच करून हा ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर अशा प्रकारे ॲड होऊन जाईल। नंतर ह्याची जी साईज आहे तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये येऊन कमी करून घ्यायची आहे। अशा प्रकारे बरोबर असा सेट करून घ्यायची आणि नंतर बॅक यायचे। अशा प्रकारे सिंपली तुम्हाला ग्रुप ॲड करून घ्यायचे। तर हे दोन्ही पण ग्रुप मी फास्टमध्ये ॲड करून घेतो। तर मित्रांनो बघू शकताय मी 4 पण ग्रुपमध्ये अशा प्रकारे सेम इमेज ॲड करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये पण ग्रुपमध्ये इमेज ॲड केल्याच्या नंतर आता समोर येऊन जायचं आहे, म्हणजे 21.22 सेकंदापाशी येऊन जायचं। इथं आल्याच्या नंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे आणि इथं आल्याच्या नंतर आता जो काय फोटो आहे तो तुम्हाला डायरेक्ट फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर समोरच्या बीटपर्यंतची जी लेंथ आहे अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। नंतर वरी 3 डॉटवरती जाऊन ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे। तर आपला जो फोटो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल। नंतर समोरच्या बीटवरती यायचे, प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे। जो कुठला समोरचा इमेज ॲड करायचा तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर समोरच्या बीटपर्यंतची जी लेंथ आहे शेवटपर्यंत वाढवून वरी 3 डॉटवरती जायचे आणि ह्याला पण फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे। तर फोटो जो आहे आपल्याला मधोमध सेट करून घ्यायचा अशा प्रकारे। तर मित्रांनो आता तुम्हाला इथून आता हे जे 2 इमेज ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इथून बॅक निघून यायचं आहे। आता बॅक आल्याच्या नंतर जे काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे मी आपला जो एक इमेज आहे इमेजवरती टच करून घ्यायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन हा इफेक्ट ऑल कॉपी ऑल इफेक्टवरती टच करायचं आहे। आता हा इफेक्ट कॉपी करायच्या नंतर बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे। व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर शेवटी आपण जे काही 2 इमेजेस ॲड केलेत त्या 2 इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल। नंतर समोरच्या फोटोवरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट केल्याच्या नंतर आपला जो व्हिडिओ आहे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येईल। नंतर तुमची जी काही लोगो वगैरे असेल ते तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकताय। तर लोगो जो असेल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे, मी इथे ॲड करणार नाही आहे। तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे अशा प्रकारे रेडी होऊन जाईल। आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे। सिंपली तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरी शेअरवरती टच करून घ्यायचं आहे। शेअरवरती टच केल्याच्या नंतर व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।